बातमीना आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेराव घातला आणि याच वेळेस मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते। सुप्रिया सुळेंनी मनोज जरांगे पाटील यांची अगदी काही वेळापूर्वीच भेट घेतली होती आणि त्या ठिकाणाहून ते निघून जात असतानाच मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातलाय। मराठा आंदोलक हे आक्रमक झाले त्यावेळेस त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। शरद पवार यांनी मराठा समाजासाठी नेमकं काय केलं असा सवाल देखील मराठा आंदोलकांनी उपस्थित करत इथं घोषणाबाजी केलेली आहे। आझाद मैदान परिसरातील ही दृश्य आपण बघत आहोत। सुप्रिया सुळे यांनी अगदी काही वेळापूर्वी जरांगे पाटलांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली आणि तुमच्या मागण्यांसंदर्भात आपण कमिशनरांसोबत बोलणार असल्याचं देखील त्यांनी जरांगे पाटील यांना सांगितलं। मात्र याच दरम्यान त्या इथून निघून जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघत आहोत। कशा पद्धतीने सुप्रिया सुळे असतील किंवा मग शरद पवार असतील त्यांच्या विरोधामध्ये हे सगळे आंदोलक घोषणाबाजी करत आहेत। आझाद मैदानातली ही दृश्य आहेत। अनेक राजकीय नेते हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अगदी उपोषण सुरू झाल्यापासूनच येत आहेत आणि आज देखील सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी जरांगेंची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली आणि त्याच दरम्यान हे सगळे मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले। पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं अशी देखील घोषणाबाजी या मराठा आंदोलकांनी दिली आहे। सुप्रिया सुळेंच्या समोरच आंदोलकांनी चांगलीच घोषणाबाजी केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आझाद मैदान परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेराव घातला। यावेळेस मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते। सुप्रिया सुळेंनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यानंतर ही दृश्य आपण बघत आहोत। मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत त्यावेळेस त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। शरद पवार यांनी मराठा समाजासाठी काय केलं हा सवाल विचारत हे सगळेच मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। या संदर्भात अक्षय कुडकेलवार माझे सहकारी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। अक्षय, सुप्रिया सुळे सध्या कुठे आहेत? त्या ठिकाणी त्या निघून गेल्यात का? वर्षा, आपण जर बघितलं तर सुप्रिया सुळे या ठिकाणावरून आता निघून गेलेले आहे। पोलिसांनी त्यांना वाट मोकळी करून दिलेली आहे। मात्र काही काळ सुप्रिया सुळे यांना या मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता, त्यांना अडवून धरलं होतं। त्यांची गाडी देखील आधी सुप्रिया सुळे जेव्हा पायी चालत होते तेव्हा देखील आंदोलकांनी त्यांना रोखून धरलं होतं आणि त्यानंतर त्यांची गाडी देखील काही काळ आंदोलकांनी रोखून धरली होती। पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला। पोलिसांनी हस्तक्षेप करून सुप्रिया सुळे यांना आधी गाडीपर्यंत पोहोचवलं आणि त्यानंतर गाडीला वाट मोकळी करून दिली। दुसरीकडे आपण जर बघितलं तर या आंदोलकांच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली। एक मराठा लाख मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा या संपूर्ण आंदोलकांनी यावेळी सुप्रिया सुळे यांच्या समोर केल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आणि यातच आपण बघतोय की काही आंदोलकांच्या माध्यमातून जे बिस्लरीच्या खाली पाण्याच्या बॉटल होत्या त्या देखील सुप्रिया सुळे यांना ज्या ठिकाणी रोखून धरलं होतं किंवा त्यांना घेराव घातला होता त्या दिशेने फेकण्यात आला होता। त्यामुळे कुठतरी आता या आंदोलकांच्या माध्यमातून जे आक्रमकता दाखवली जाते की आरक्षणासंदर्भात ही आक्रमकता काही आंदोलकांच्या हुल्लडबाजीपणामुळे या आंदोलनाच्या शिस्तबद्धतेवर प्रश्न उपस्थित होतं की काय असं म्हणावं लागेल। निश्चितच त्यामुळे आता मराठा आंदोलकांच्या रोषाला सुप्रिया सुळेंना सामोरं जावं लागलं असं म्हणावं लागेल। अक्षय, मात्र जरांगे पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये काही चर्चा झाली त्या संदर्भात काही माहिती कळू शकली? एकूणच सुप्रिया सुळे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। मनोज जरांगे यांच्या आरक्षणासंदर्भातच्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्याबाबत या दोन्ही नेत्यामध्ये या चर्चा झाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतील। जर गरज असेल काही निर्णय घेण्याची तर एक दिवसाचं विशेष अधिवेशन देखील बोलवण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांना आपण विनंती करू असं देखील त्यांनी सांगितलं। मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही, मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आपण आहोत आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय आपण जाणून घ्यायला या ठिकाणी आलो होतो असं सुप्रिया सुळे यांनी त्यावेळी सांगितलं। त्यानंतर आता एकदा सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट किंवा त्यांना त्याच्याशी फोनवरनं चर्चा करून मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निर्णय सरकार घेईल, जो काही सकारात्मक निर्णय घेईल याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा असल्याचं ते जाहीर करणार। अक्षय, या आंदोलकांनी नेमक्या घोषणा काय दिल्या? एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं अशा पद्धतीच्या घोषणा हे आंदोलक देत होते आणि त्यात आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासोबतच पाटील पाटील अशा घोषणा हे आंदोलक त्या ठिकाणी देत होते। अक्षय, आपण या दृश्यांमधून बघू शकतोय खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळेच आंदोलक या ठिकाणी एकवटले आहेत। पोलिसांनी काही खबरदारी घेतली नाही का या ठिकाणी? कारण आपण या दृश्यांमधून बघू शकतोय पोलिसांचा इथे कुठेच फौजफाटा दिसत नाहीये।
तर अक्षय आमचे प्रतिनिधी आपल्याला सगळी माहिती देणारच आहेत. मात्र ही दृश्य आपण बघत आहोत. पहिली दृश्य आहे ती म्हणजे सुप्रिया सुळे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणाहून त्या जात असतानाच मराठा आंदोलकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलंय. सुप्रिया सुळेंच्या विरोधात आणि शरद पवार यांच्या विरोधात देखील या मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी दिलेली आहे. शरद पवार यांनी आंदोलनासाठी अर्थातच आरक्षणासाठी नेमकं काय केलं असा सवाल विचारत यावेळेस या सगळ्या आंदोलकांनी घोषणाबाजी दिलेली आहे. मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची जी गाडी होती त्याला देखील घेराव घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेसची ही दृश्य आपण बघत आहोत. तर दुसरी दृश्य आहेत ज्यावेळेस सुप्रिया सुळे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली, त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. शिवाय जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत मग त्या स्वच्छतेबद्दल असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील ज्या आंदोलनस्थळी सध्या अभाव आहे ज्या गोष्टींचा त्या संदर्भात आपण पालिका आयुक्तांसोबत बोलणार असल्याचं स्वतः सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलेलं आहे. शिवाय सरकारने जरांगे पाटलांच्या मागणी संदर्भात चर्चा करावी, एक दिवसीय अधिवेशन बोलवावा, आमचा जाहीर पाठिंबा आहे असं देखील सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच नंतर जरांगे पाटलांची भेट घेऊन निघाल्यानंतर त्या जेव्हा गाडीकडे जात होत्या त्याच वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये सगळे आंदोलक एकवटले आणि सुप्रिया सुळेंना घेराव घातला. त्याच वेळेसची ही दृश्य आहेत. मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या समोर त्यांची गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न केला. शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली तर काही आंदोलकांनी सुप्रिया सुळेंच्या गाडीवर बॉटल फेकल्याचंही कळतंय. मात्र या संदर्भात अजून तरी कोणतीच पुष्टी झालेली नाहीये. या दृश्यांमधून आपण बघू शकतोय कशा पद्धतीने इथं आंदोलक हे एकवटलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी आक्रमकपणे घोषणाबाजी दिलेली आहे. सुप्रिया सुळेंच्या विरोधात असेल किंवा मग शरद पवार यांच्या विरोधात देखील हे सगळे आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. शरद पवार यांनी नेमकं काय केलं मराठा आरक्षणासाठी किंवा मग मराठा समाजासाठी? शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं आंदोलकांचं एकूणच सूर आपल्याला बघायला मिळाला. या दृश्यांमधून आपण बघू शकतोय पोलीस देखील इथं या सगळ्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र हा जमाव पोलिसांना देखील पांगवता येत नाहीयेत. सुप्रिया सुळे या ठिकाणी जात असताना हे सगळे आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले आपण बघू शकतोय. डोक्यावर भगवी टोपी आणि गमछा घालून हे सगळेच आंदोलक गेल्या 3 दिवसांपासून जरांगे पाटील यांच्यासोबत इथे उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलन करतायत. अनेक सुविधांचा अभाव आहे या ठिकाणी. त्यामुळे जरांगे पाटील यांनी देखील सुप्रिया सुळेंकडे ज्या गोष्टींचा अभाव आहे त्या गोष्टींची मागणी केली आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण पालिका आयुक्तांसोबत बोलू, संवाद साधू आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत मग त्या स्वच्छतेसंदर्भातील असतील किंवा मग लाईटचे जे खांब आहेत ते उभारण्यासंदर्भातील असतील आपण पालिका आयुक्तांसोबत बोलू आणि त्यांना सांगू, या मागण्या पूर्ण करू असं सुप्रिया सुळेंनी एक वेळेस जरांगे पाटील यांच्यासोबत बोलताना आश्वासन दिल्याचं आपण बघितलं. आणि त्याच नंतर तिथून त्या निघाल्या तेव्हाच सुप्रिया सुळेंना आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं म्हणत आंदोलक हे चांगलेच आक्रमक झाले होते. सुप्रिया सुळेंच्या गाडी देखील गाडीच्या समोरच या आंदोलकांनी त्यांना घेराव घातला आणि त्याच नंतर त्या तिथून निघून गेल्याची आताची अपडेट कळते. मात्र तरी देखील सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांना मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांच्या या रोषाला सामोरं जावं लागल्याची ही दृश्य आपण बघत आहोत. सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला, जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे आणि त्याच नंतर सुप्रिया सुळे त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत. हे दृश्य आपण बघत आहोत. 3 दिवसांपासूनच सुप्रिया सुळे खरं तर या आंदोलनस्थळी आज आलेले आहेत. 3 दिवसांपासून या सगळ्या आंदोलकांचं इथं आंदोलन सुरू आहे. अनेक राजकीय नेते येत आहेत, जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत, त्यांची विचारपूस करतायत. मवियाचे देखील अनेक नेते आहेत, त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. काल देखील उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला आणि त्यानंतर आजच आपण पाहतोय सुप्रिया सुळे या स्वतः आंदोलनस्थळी पोहोचल्या. त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यांचं उपोषण सुरू आहे, त्यांना विचारपूस केली, त्यांची काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांना केलं. डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र त्यानंतर त्या जेव्हा आंदोलन स्थळावरून निघत होत्या त्याच वेळेस त्यांना मराठा आंदोलकांना सामोरं जावं लागलेलं आहे. मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते. महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील मराठा आरक्षणासाठी काय केलं असा सवाल उपस्थित करत हे सगळे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते. शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं एक विधान, जोरदार घोषणाबाजी देखील या आंदोलकांनी केली. सुळेंना घेराव घातला, तसेच त्यांची गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न या मराठा आंदोलकांनी केलेला आहे. सुप्रिया सुळेंच्या गाडीवरती आंदोलकांनी बॉटल फेकल्याचं देखील कळतंय. मात्र त्याची अजूनही पुष्टी झालेली नाहीये. त्यामुळे आपण बघू शकतोय कशा पद्धतीने हे मराठा आंदोलक कितपत आक्रमक झालेले आहेत.
राजकीय नेते इतर येत आहेत जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी, मात्र सुप्रिया सुळे आल्या असतानाच सुप्रिया सुळेंना या आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे. मराठ्यांचं वाटोळं केलं म्हणत यावेळेस सुप्रिया सुळेंच्या समोरच शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले. आव्हाडजी, तुम्ही बघितलं असेल सुप्रिया सुळेंनाच मराठा आंदोलकांनी घेराव घातला. आपल्या हक्काच्या ताईला अडवणं, आपल्या हक्काच्या बहिणीला अडवणं आणि तिला प्रश्न विचारणं ही तर महाराष्ट्राची सुसंस्कृत संस्कृती आहे. काय मोठं चांगलं. आणि आपले प्रश्न कोण मांडू शकतं, लोकसभेत आपला आवाज कोण उठवू शकतो हे त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे हक्काने तिला प्रश्न विचारणं, तिला अडवणं, त्या ताईला अडवणं हा त्यांचा हक्क आहे. मराठ्यांचे या सरकारने केलेले हाल उभा महाराष्ट्र बघतोय. जेवण बंद, पाणी बंद, राहायची सोय बंद, शौचालय बंद, असं आंदोलन लढवता येत नाही. आणि माणुसकीच्या दृष्टीने सुप्रियाताई जरांगे साहेबांना भेटायला गेल्या, त्यांच्या समर्थकांनी गाडी अडवली. त्याच्यात मोठं काय झालं, इतकं काय, आम्हाला काही वाईट वाटलेलं नाही. शेवटी माणसं आपल्या हक्काच्या माणसालाच प्रश्न विचारतात. आव्हाडजी, मात्र यावेळेस मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केलेली आहे. शरद पवारांनी मराठ्यांसाठी काय केलं असं देखील घोषणा या ठिकाणी आंदोलकांनी दिल्यात. असं आहे की रागवलेला माणूस काहीही प्रश्न विचारतो, ते प्रश्न समजूतदारपणाने घ्यायचे असतात. त्याच्यावरती काय प्रत्येक ठिकाणी रिॲक्शन द्यायचीच असते असं काही नाही. निश्चितच आपण जर या घोषणाबाजी बघितल्या आव्हाडजी, तर शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं देखील काही आंदोलकांनी म्हटलेलं आहे. काय म्हणायचंय तुम्हाला यावर? महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे आणि शरद पवारांचं योगदान माहिती आहे. त्यांना ह्याच्याबद्दल कधीच राग येणार नाही. काही चिडलेले लोक असतात, कुठल्यातरी अवस्था बोलतात, ते चिडलेले आहेत, उपाशी आहेत. या सरकारने त्यांना चिमटे काढलेले आहेत. चिमटे काढलेले आहेत, त्या आंदोलक प्रचंड चिडलेले आहेत. चिडलेल्या त्या माणसाच्या तोंडातनं शब्द बाहेर पडणं तो आग ओकत असतो. ती सहन करण्याचं सहन करण्याची ताकद प्रगल्भ नेतृत्वात असतं आणि म्हणून आमचं नेतृत्व प्रगल्भ आहे. बरं, जरांगेंचं आंदोलन असेल किंवा मराठा आरक्षण असेल, यावर तुमची काय भूमिका आहे आव्हाडजी? आमचं स्पष्ट मत आहे की मराठा समाजाला आंदोलन मिळालं पाहिजे. या सरकारने मराठ्यांना बदनाम करून टाकलं. या सरकारने मराठा समाजाचे हालाल केले, त्यांना आमिष दाखवलं. जो गुलाल वाशीला उधळला गेला तो गुलाल गेला कुठे हा प्रश्न सगळेजण विचारतात. त्याचं उत्तर या सरकारने द्यावं. निश्चितच आव्हाडजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. खूप खूप धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आपण ही दृश्य बघत आहोत. सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला आणि त्यानंतरची ही दृश्य आहेत. सुप्रिया सुळेंच्या विरोधात असेल किंवा मग शरद पवार यांच्या देखील विरोधात इथं आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. तर आपल्या हक्काची ताई होती, त्यामुळे त्या आंदोलकांनी थांबवलं आणि प्रश्न विचारला, घोषणाबाजी केली, असं स्वतः शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी एनडीटीव्ही मराठी सोबत फोन लाईनवरून प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे. आणि आक्रमक झालेला जो माणूस असतो तो काहीही बोलतो. त्याच अनुषंगानं त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल देखील ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्या दिल्या असाव्यात असं स्वतः आव्हाडांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा राग येत नाही किंवा आम्हाला त्याचं काही वाटत नाही. आमचा देखील जरांगेंच्या मागणीला पाठिंबा आहे असं स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा जो लढा सुरू आहे त्यांना सरकारनं आरक्षण द्यावं अशी भूमिका आमची असल्याचं आव्हाड यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आझाद मैदानामध्ये गेल्या 3 दिवसांपासून जरांगे पाटील यांचं हे आंदोलन सुरू आहे. अनेक राजकीय नेते जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येत आहेत, त्यांची विचारपूस करतायत. आज 3रा दिवस आहे. जरांगेंची प्रकृती कुठेतरी खालावताना दिसते आणि त्याच अनुषंगाने तर डॉक्टरांकडून देखील जरांगेंना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय. अनेक राजकीय नेते येत आहेत. त्याच दृष्टीनं सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी पोहोचल्या होत्या. जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, काळजी घेण्याचं आवाहन केलं. तर मराठा आंदोलकांच्या काही मागण्या आहेत, ज्या आंदोलन स्थळावरती ज्या सुविधांचा अभाव आहे त्या संदर्भात जरांगे पाटील यांनी सुप्रिया सुळेंना सांगितलं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतः जरांगे पाटील यांना सांगितलं की मी कमिशनर सोबत बोलते आणि तुमच्या मागण्यांसंदर्भात संपूर्ण गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवेन आणि त्यांना या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यास आणि या सगळ्या सुविधा इथं उपलब्ध करून देण्यास सांगेन असं स्वतः सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आणि त्याच नंतरची ही दृश्य. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत आपल्यासोबत. ताई, आपण पाहतोय सुप्रिया सुळेंना कुठेतरी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. काय म्हणता, याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? नाही, याला रोष वगैरे अजिबात म्हणता येणार नाही. मला वाटतं की मराठा समुदायाच्यासाठी सुप्रिया सुळे या त्यांना हक्काच्या आपल्या वाटतात.
सुप्रिया सुळेंनी मराठा आरक्षणाच्या संबंधाने संसदेमध्ये अनेक वेळा भूमिका मांडलेली आहे आणि आजही जे काही एकतर समूहाचं मानसशास्त्र अनप्रेडिक्टेबल असतं, आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही आणि याच्यामध्ये कधी कधी असामाजिक तत्व सुद्धा असू शकतात. मात्र आज जे काही आपण चित्र दाखवताय ते चित्र उलट आम्हाला फडणवीसांकडून सुतराम अपेक्षा नाहीत, आम्हाला वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा पवारांकडून अपेक्षा आहेत. कारण फडणवीस करू शकत नाहीत पण पवार करू शकतात, हा त्याच्या मुळाशी असणारा मुख्य स्थायी भाव आहे. हे कृपया समजून घेतलं पाहिजे. कदाचित या सगळ्या म्हणजे खरी तर जबाबदारी होती ती सत्तेमध्ये असणाऱ्या देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांनी त्यांना जाऊन भेटायची, एकनाथ शिंदे यांनी त्यांना जाऊन भेटायची. परंतु अजित पवार, एकनाथ शिंदे किंवा फडणवीस हे जाऊन भेटत नाहीत. कारण आतड्याचे आणि कातड्याचे हा फरक असतो. सुप्रिया सुळे जातात त्या आतड्याचे म्हणून जातात आणि आपुलकीने विचारपूस करतात. तितक्याच आपुलकीने मला भूक लागली आणि मी चिडचिड करायला लागले तर मी शेजाऱ्यावर चिडचिड करत नाही, मी घरात माझ्या आईवर चिडचिड करते, माझ्या मोठ्या बहिणीवर चिडचिड करते. ज्या पद्धतीने गेल्या 2-3 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसांनी अन्ना पाण्याची रसद तोडली, आझाद मैदानावरची लाईट कट केली, हा सगळा जो राग आहे, संयमाचा बांध फुटतो आणि तो फुटला की राग आपल्याच माणसावर निघतो. तसा अगदी म्हणजे सुप्रिया सुळे त्यांची हक्काची ताई आहे, त्यांनी त्यांना हक्काने बोलले असतील, काही एवढं काही वेगळा अर्थ काढायची गरज नाही त्यातनं. निश्चितच सुषमाताई, मात्र शरद पवार यांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं अशी देखील एक घोषणाबाजी इथं सगळे आंदोलक देत आहेत. याकडे आपण कसं पाहता? हक्काची ताई आहे म्हणून असं कोणी घोषणाबाजी करणं कितपत योग्य आहे? नाही, हे बघा, मी म्हटलं ना की समूहाचं मानसशास्त्र अनप्रेडिक्टेबल असतं. समूहाला भावना असते, समूहाला विचार नसतो. त्यामुळे समूहामध्ये कोण काय पद्धतीने घोषणा देतोय आणि एकाची घोषणा कदाचित 4 जण उचलून धरतात, पण याचा अर्थ पवारांनी वाटोळं केलं हे म्हणणं कितपत खरं असेल? मला सांगा, महाराष्ट्रामध्ये आज घडीला जेवढ्या म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यातले साखर कारखाने दिसतात, दूध डेअरी दिसतात किंवा ऑइल मिल दिसते, डाळ मिल दिसते, शिक्षण संस्था दिसतात, हे सगळं जे सहकाराचं कार्यजाळ आहे, हे जे संस्थात्मक काम आहे ते कोणी उभी केलं? तर ते पवारांनी उभं केलं. आज घडीला असणारे अगदी भाजपच्या मांडीवर बसलेले जे काही नेते आहेत, जे सगळे मराठा नेते, हे उभे कोणी केले? ते पवारांनी उभे केले. महाराष्ट्रातलं नेतृत्व जे आहे, अगदी ज्यांच्यामुळे आज शिंदेची राळगाळ होते आणि एकनाथ शिंदेचं बार्गेनिंग पॉवर 0वर येऊ शकलेलं आहे, असे अजित पवार जे भाजप सोबत गेलेले आहेत, त्या अजित पवारांना कोणी उभं केलं? ते पवारांनी उभं केलं. अजित पवारांना जर शरद पवारांनी राजकारणाचे धडे दिले नसते तर अजित पवार महाराष्ट्राला कसे दिसले असते बरं? त्यामुळे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मराठा आरक्षणाची मागणी ही 92-94 पर्यंतची मागणी नव्हती. 92च्या नंतर ही मागणी फार जोर धरायला लागली. 92 नंतर काँग्रेसमधून पवार साहेब एका वेगळा स्वतंत्र पक्ष तयार झाला. हा स्वतंत्र पक्ष जो तयार झाला तो केंद्रात कधीही सत्तेमध्ये नव्हता. महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा पहिल्यांदा मला वाटतंय 2004 किंवा 2006च्या दरम्यान संभाजीनगर येथे विनायक मेटे असतील, शालिनी पाटील असतील, अण्णा जावळे असतील, ही सगळी माणसं जेव्हा आरक्षणाच्या निमित्ताने एका मोठा मेळावा घेऊन एकत्र आली होती, तेव्हा जी पहिली आरक्षणाची मागणी झाली ती आर्थिक आधारावरची मागणी झालेली होती. मग पवारांचा जो अत्यंत काय म्हणता येईल त्याला धडाडीचा काळ होता, त्या काळात जर आरक्षणाची मागणी झालेली नाहीये, जे पवारांच्या हातात होतं ते सहकार कार्यजाळ त्यांनी उभं केलेलं आहे आणि नंतर जेव्हा ही मागणी वाढत जाते ती ही पहिल्यांदा आर्थिक धोरणावरची आणि आता ओबीसी मधून असणारी, तर ओबीसी मधून जी मागणी आहे ती मागणी सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये तांत्रिक बाबीत अडकलेली आहे आणि त्याला निर्णय देऊ शकते ती त्याची समकक्ष असणारी संस्था संसद, आणि संसदेमध्ये सत्ता पवारांची नाही ती भाजपाची आहे. त्यामुळे अगदी मराठा भावांना सुद्धा जर कोणी भ्रमित करण्याचा प्रयत्न करेल तर ते त्यांनीही समजून घेतलं पाहिजे की पवारांच्या धडाडीच्या काळात आरक्षणाची मागणी पुढे आलेली नव्हती आणि ज्या काळात मागणी आली तेव्हा पवार राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा एक नवा पक्ष स्थापन ताई, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.
आणि यानंतर शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत आपल्यासोबत. आपण त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर शिंदेजी, आपण पाहतोय सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? एक तर हे आंदोलन जसं आता हे वाढत जाईल दिवस, जरांगे पाटील 3रा दिवस आहे उपोषणाला बसलेले, उद्यापासून ते पाणी बंद करणार आहे. आता यावेळेला साहजिकच आहे, कार्यकर्ते किंवा तिथल्या आलेल्या मराठा आंदोलकांचा संयम हा तुटत चाललेला आहे. हे धोका आम्ही अगोदरच सांगितलं होतं. मग तो कोणताही लोकप्रतिनिधी असो, आज तिथं आलेला कोणताही पक्षाचा माणूस नाही, तो आंदोलनासाठी आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी आल्यामुळे त्यांनी ती भावना व्यक्त केली असेल, त्यामध्ये मी कोणा आरोप करणार नाही. परंतु काही लोकांना पक्षाचा पण थोडासा हे असतो त्याचा, कारण गेल्या काही दिवसापासून जर बघितलं असेल तर विरोधकांवर काही लोकांनी सोशल मीडिया त्याच्यावर पवार साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी काय वातावरण दूषित कशामुळे होतं, की आम्ही कशा पद्धतीने मुद्दे मांडतोय. आता मला एक सांगा, आता सगळे सत्तारूढ पक्षवाले बोलतात विरोधी पक्षाची भूमिका काय, ओबीसीतून आरक्षण द्यायचं का काय, मग महाविकास आघाडीचं म्हणणं काय, पवार साहेबांचं म्हणणं काय, पवार साहेबांच्या कालावधीमध्ये काही सत्तारूढ पक्षाची लोक म्हणतात की आरक्षण दिलं नाही. हे राजकारणाची बुद्धी बाजूला ठेवून पवार साहेबांनी काल भूमिका त्यांची स्पष्ट केलेली होती. मग आमचं सरकारला असं म्हणणं आहे की आंदोलन करताना जरांगे पाटलांनी आंदोलन आता केलेलं नाही आहे. ह्या व्यक्तीने एवढा समाज त्यांच्या मागे का उभा राहिला, ह्या व्यक्तीने आंदोलन करून अख्खा आपलं आयुष्य तिथं झिजवलेलं आहे. त्या ठिकाणी नवी मुंबईला आंदोलन केलं, त्यावेळेस तुम्हीच आश्वासनं दिली होती. त्या आश्वासनाची पूर्तता 7-8 महिन्यामध्ये झाली नाही, तो त्यांचा राग आहे. दुसरी गोष्ट, 2 महिन्यापासून ते सांगतात. निश्चितच शिंदेजी, तुम्ही असेच सोबत राहा. भाजपचे प्रवीण दरेकर आहेत आपल्यासोबत. प्रवीणजी, तुम्ही ऐकलंच असेल शशिकांत शिंदेनी आता काय म्हटलं. 7-8 महिन्यांपूर्वी त्यांना आश्वासन दिलं, मात्र अजूनही त्याची पूर्तता झाली नाहीये. त्यामुळे हे सगळे आंदोलक आक्रमक झालेत. मला वाटतं शशिकांत शिंदे आता विरोधी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळं ते तशाच प्रकारची भूमिका राजकीय घेणार. मला वाटतं आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातनं न पाहता त्या ठिकाणी माणुसकीच्या दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे, प्रश्न म्हणून पाहिलं पाहिजे. माझा साधा प्रश्न शशिकांत शिंदेना आहे, पवार साहेबांची किंवा तुमच्या पक्षाच्या आरक्षणाच्या बाबतीत भूमिका काय आहे? ओबीसीतनं आरक्षण द्यायला तुम्ही तयार आहात? याचं उत्तर नाहीये. आजपर्यंत पवार साहेबांनी किंवा शिंदे साहेब तुमची भूमिका काय स्पष्ट केलीत का? त्याच्यामुळे तुम्ही काय द्यायचं नाही. एवढे वर्ष मुख्यमंत्री पवार साहेब राहिले, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकार आली, केंद्रात त्यांचं वजन होतं, सरकार होतं, राज्यात होतं. मग तेव्हा का नाही तुम्ही हा विषय सॉल्व्ह केलात? आता तुम्ही सांगताय घटना दुरुस्ती करायला लागेल, मग केंद्रात सरकार निर्विवाद होतं तेव्हा का नाही घटना दुरुस्ती केली? त्याच्यामुळं पवार साहेबांच्या प्रति एक अविश्वास मराठा समाजामध्ये एक मोठा घटक आहे की तुम्ही मंडल आयोगाच्या बाबतीत तुमची भूमिका काय होती? तुम्ही मराठा समाजासाठी मराठ्याचे निर्विवाद नेते असताना काही केलं नाहीत. हा रोष मराठा समाजाच्या मनामध्ये निश्चितच खटखटतोय. आणि आता या परिस्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी शिंदेजी ऐकलत ना तुम्ही दरेकर काय म्हणतात, काय उत्तर आहे तुमचं? महाराष्ट्रातील जनतेला एनडीटीव्हीच्या माध्यमातून ओबीसीतनं आरक्षण द्यावं का सांगा शिंदे साहेब. शिंदेजी आता बोला ना. प्रवीणजी, आपल्याला कल्पना असेल या आरक्षणाची ज्यावेळेला धग लागली तर आपण सगळ्या सभागृहाच्या सगळ्या आमदारांनी त्या ठिकाणी या आरक्षणाच्या संदर्भामध्ये पाठिंबा दिला. आता तो पाठिंबा दिल्यानंतर किती काळ गेला, आता पवार साहेबांनी काय केलं त्याच्या मी नंतर बोलतो. तुम्ही ऐका ना, अरे माझं ऐका, माझं पूर्ण झालं बोला ना तुम्ही. आता त्यावेळेला तुम्ही पवार साहेबांसकट प्रमुख लोकांना सुद्धा आपण बोलवलं होतं, बैठक झाली होती, चर्चा झाली होती. त्यावेळेला सगळ्या पक्षांनी, विरोधी पक्षापासून सगळ्यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण नवी मुंबईला ज्या वेळेला मोर्चा आला होता त्या मोर्चाच्या वेळेला जी आश्वासनं दिली ती पूर्तता झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता शिंदे समिती बनवलेली आहे, तुम्ही आता चंद्रकांत दादाची समिती बदलून आता राधाकृष्ण विखे पाटलांची समिती बदललेली आहे. आता यातून वेळ काढूपणा होतोय. मला प्रवीणजी एक सांगा, आपण ओबीसीच्या बाबतीमध्ये आमची भूमिका काल पवार साहेबांनी भूमिका अहिल्यानगरला स्पष्ट केली. आता माझं म्हणणं असं आहे, तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका, आम्ही त्या सत्तेत आहोत का हो? सत्तेत सरकार आहे, याला सरकारने जाऊन त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला कधी बोलवलं का? हे आंदोलन चाललेलं आहे, तुम्ही या, आपण सगळेजण पक्षीय बसू.
आपण तर कधी बोलवतच नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की या बाबतीमध्ये मला द्या बोलायला. तुम्ही आम्हाला मीडियामधून तुम्ही आम्हाला पवार साहेबांची भूमिका काय, पवार साहेबांचं आता तुम्हाला आठवण करताय, तुम्हाला राजकारण करायचंय. मला एक सांगा, ओबीसी आणि मराठाचा वाद कधी चिघळला हो? पूर्वी चिघळला होता. आज तुम्ही जाणीवपूर्वक निवडणुकीच्या राजकारणासाठी मराठा आणि ओबीसीचा वाद चिघळत ठेवलेला आहे. दरेकरजी, काय म्हणायचंय तुम्हाला? शिंदेची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलीच असेल. मला खरं म्हणजे आमचे मित्र शशिकांत शिंदे ते एवढं सराईतपणे त्या ठिकाणी विसरतात कसं मला माहित नाही. अहो, विरोधी पक्षाला मागे बोलावलं होतं सह्याद्रीवर, पवार साहेब किंवा तुमचा प्रतिनिधी आला नाही. काकडी बचाव भूमिका तुम्ही घेतलीत. आला होतात का शिंदे साहेब सह्याद्रीवर बैठकीला? तुमच्या पक्षाचा प्रतिनिधी किंवा पवार साहेब, राज्यातले सगळे नेते आले होते. त्याच्यामुळे तुम्हाला ऐका माझा आता माझा ऐका. आता आम्ही बोलतोय आता. अहो मला एक सांगा, तुम्ही जर प्रामाणिकपणाने हाय मग का कोंडी केली हो? लाईट नाही, पाणी नाही. मी आता राजकारण बोलत नाही, तुम्ही आमचा आरोप करता म्हणून सांगतो. मला सांगा, तुम्ही मला एक सांगा, ज्या वेळेला म्हणून त्या लोकांना बोलायला बंदी घातली तुम्ही आमचा आरोप करता. बरं आता मी तर तुम्हाला विचारतो, तुमच्या सरकारची भूमिका काय आहे? ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही ना, मग त्यांना कसं देणार ते तरी स्पष्ट सांगा ना. मग आम्ही दरेकरजी उत्तर द्या यावर. विचारता शिंदे साहेब, जरा तुम्ही शांतपणे ऐका, त्यांना नंतर निवांत बोलायला द्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, विरोधी पक्षाला बोलवा. तुम्ही फक्त मागणी करता. मागच्या वेळेला सह्याद्रीवर सर्वपक्ष बैठकीत तुम्ही थांबा, दरेकरांचं उत्तर होऊ द्या. ऐका, त्यानंतर आमची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसीतनं आरक्षण देणं अवघड आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून जसं 10% आरक्षण दिलं तसं आणखी काय काय जे पर्याय आहेत त्यावर तज्ज्ञ मंडळी काम करते, उपसमिती काम करते. मराठा समाजाला देण्याचीच भूमिका त्या ठिकाणी आहे. तुमची भूमिका काय तुम्ही स्पष्टच केलं नाहीत. मी तुम्हाला प्रश्न एक वाक्यात विचारलं, ओबीसीतनं आरक्षण द्यावं का शिंदे साहेब? हो किंवा नाही एवढं तर सांगा. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, ती पक्षाची भूमिका. बोलू आता. तुम्ही नरोगा कुंजरोगा का भूमिका घेता? सांगा ना, ओबीसीतनं द्यावं का? दरेकरजी आता शिंदेना बोलू द्या, त्यांचं उत्तर आपण ऐकूयात. जेव्हा सर्व पक्षीय बैठक बोलवली तेव्हा पवार साहेबांपासून आम्ही सगळेजण उपस्थित राहिलो होतो. तुम्हाला वाटत नोंद करून घ्या. एक दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता ओबीसी मधून देणार नाही, बरोबर आहे ना? मग ओबीसी मधून देणार नसाल तर कशातून देणार आहात? तुम्ही म्हणता की याचा अभ्यास चालू आहे. या अभ्यासापेक्षा साधं गोष्ट आहे, हे सभागृहामध्ये सुद्धा आपण चर्चा केली होती. आम्ही पण बोललो होतो की कोटा वाढवता येईल. तामिळनाडूचा विषय निघाला होता. राज्याने आरक्षणाचा कोटा वाढवावा. केंद्र तुमचं सरकार आहे. ओबीसीचा कोटा जर आपण त्या ठिकाणी आता जो आहे त्याच्यामध्ये अजून 16% वाढ केली, हा विषय संपून जाईल. ही चर्चा सभागृहात झाली होती. प्रवीणजी, आपण सभागृहामध्ये बोलणारे पदाधिकारी आहात. तुम्ही आता माझा प्रश्न तुम्हाला एकत्र मार्ग काढूया. एक मिनिट, मी काय म्हणतो आता, त्या तुम्ही बोलला मी बोललो का? आता माझा प्रवीणजींना साधा प्रश्न आहे. आजच्या कॅबिनेटने बैठक घ्यावी, ओबीसीचा कोटा वाढवायचा आणि तो कोटा वाढवून आरक्षणाचा जो 50%च्या वरती कोटा न्यावा, तो कोटा वाढवून त्यांनी ताबडतोब हा कोटा केंद्राला मंजुरीला पाठवा आणि केंद्राकडून त्यांनी मंजूर करून आणावा. सरकार पाडण्यासाठी लगेच मंजुरी देत त्यांचा पक्ष, तसं हे करण्यासाठी एका दिवसाचा हा प्रश्न मिटून जाईल. नाही, मला वाटतं शिंदे साहेब, विरोधी पक्षात असल्यावर बोलणं खूप सोपं आहे. 50%चं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आणि घटनेचे आपल्याला गाईडलाईन्स आहेत, मर्यादा आहेत. तेवढं जर सोपं असतं ना तर एवढं कॅबिनेट घेऊन निर्णय घेऊन घटनेत बदल करत असताना देशव्यापी निर्णय घ्यायला लागतो. त्या ठिकाणी राज्यासाठी घटनेत एका विषयासाठी नाही बदल करतायत. मग इतर राज्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाट आहेत, राजपूत आहेत, त्यांना सामूहिक निर्णय घ्यावा लागतो देश पातळीवर. पवार साहेबांना विचारा, म्हणून तर पवार साहेब काय बोलत नाही. ऐका प्रवीणजी, ईसीबीसीच्या बाबतीमध्ये तुम्ही घ्या ना पुढाकार. शिंदे साहेब सांगा, पवार साहेबांना सीएमना फोन करा, मार्गदर्शन करा. आम्ही तुमचं मार्गदर्शन मानू मराठा समाजाच्या हितासाठी. केंद्रात आमचं तुम्ही चॅनलवर बोलण्यापेक्षा पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावं. त्यांच्या अनुभवाचा फायदा, त्यांचा अनुभव जो काय त्यांना आहे तो शेअर करावा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळं सरकार सकारात्मक आहे ना. माझं असं म्हणणं आहे
की सरकारने, आता मी याच्यावर राजकारण बोलणार नाही कारण तुम्ही असल्यामुळे मी तुमच्या बरोबर राजकारण बोलणार नाही. माझं म्हणणं असं आहे की हे बघा, आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. शेवटी हा महाराष्ट्र आहे. मला सांगावं, हे ओबीसी नेते असे कधी अचानक जन्माला आले? मराठी नेत्यांच्या बाबतीमध्ये, ओबीसी नेत्यामध्ये जे काही वाचाळपणाने बोललं जातं, माझी विनंती आहे, आपण बंदी घाला ना सगळी. ओबीसींना कोणी नाराज करा असं कोण म्हणतं का? मराठ्यांना नाराज करा असं तुमची भावना आहे का? कोणाची भावना आहे ना आपली? आपल्याला राज्य विरोधात सरकारमधून आपण असं सर्वांना चालवायचं असेल ना, एक आता तिसरा दिवस आहे, उद्यापासून पाणी बंद केल्यानंतर निश्चितच शशिकांतजी, त्यामुळे आता सरकारकडून काय प्रयत्न केले जातात याकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि प्रवीण दरेकरजी, तुमचाही मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपण हे दृश्य बघत आहोत, सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव आणि त्याच नंतर हे मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते.